सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। रुई या पानाचा उपयोग आपण शरीर स्वास्थ्यासाठी कशा प्रकारे करून घेऊ शकतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत। हे अशा प्रकारचं झाड असतं रुईचं। त्याचं पान तोडल्यानंतर ते जे दूध आहे ते सर्व जमिनीवर टाकायचं व नंतर ते जे पान आहे ते आपल्या पायामध्ये एखाद्या वेळेस काटा घुसलेला असेल, तो निघून गेला असेल, परंतु सूज या ठिकाणी आली असेल, जे पान असतात त्याच्या खालच्या रेषा असतात त्या आपली जी चामडी असते त्याला टच झाल्या पाहिजेत। अशा प्रकारच्या ते लावायचं व नंतर त्याच्यावरून आपण शूज किंवा सॉक्स या ठिकाणी घालू शकता। त्या रेषा ज्या आहेत, ज्या भागामध्ये आपल्याला सुजन आली असेल अशा भागाला त्या लागल्या पाहिजेत व त्याचा स्पर्श होऊन शरीराची जी चामडी आहे त्यात ते गेलं पाहिजे व अर्धे ते 1 घंट्यानंतर आपण ते पान काढून टाकणार आहोत। परंतु हे पान तोडताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, कारण ते जे दूध असतं ते विषारी स्वरूपाचं असून ते जर डोळ्यात गेलं किंवा ज्या हाताने आपण तोडलो तर तो हात जर डोळ्याला लागला तर विषबाधा या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे योग्य ती काळजी घेऊनच हा प्रयोग करावा। हा प्रयोग 1 ते 1.5 घंट्यानंतर आपण ते पान काढून टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी तोच प्रयोग याच स्थितीमध्ये करावा। ज्या लोकांना शुगर असेल त्यांची शुगर ही कंट्रोल होण्यास मदत या ठिकाणी होत असते व जखम असेल बरी होत नसेल तर तीही बरी होण्यास मदत या प्रयोगाचा होत असतो। धन्यवाद।